गाइस वेलकम बॅक टू माय तडकते भडकते ज्वेलन्सी ब्लॉग. आत्ताच शेअरला आलो होतो. माझ्या गाडीचं टेफ्लॉन कोटिंग बाकी आहे. तर बघा त्यांची टेस्ट राईडवाली गाडी उचलून आणली टेस्ट राईडला. असंच असतं काहीच माझ्याकडे बघा. आपण नाही सोडायची एखादी गाडी दिसली तर डायरेक्ट टेस्ट ड्राईव्हवाली गाडी उचलून आणली. आता गाडी 60 पर्यंत जाती. मस्त गाडी किंग गाडी आहे गाईच. मला आवडली. आता मी हीच घेणार आहे चेतकच्या जागी. न्यू गाडी कमिंग सून ऑर्बिटॉर. एकदम भारी गाडी आहे गाईच. तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तर. आता येतोय माझा मित्र. आता भेटतो तुम्हाला तो मित्र आले गाईज. तर आत्ता बघा टाइम झालाय 5:09 आणि आमचा भाऊ आलाय मुंबईवर. गेलता एका दिवसासाठी. यावेळेस केवढे दिवस गेलो? 9 दिवस गाईज. फक्त 9 दिवसासाठी त्यानं खूप पैसे खर्चाच्या वेळेस 9 दिवसाची शॉर्ट ट्रिप मारून. आता चाललोय आम्ही जिथं गाडी घालायला अलाउड नाहीये तिथं. मी पण त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली. यानं पण घेतली. याला ती गाडी आवडली. घ्यायचा विचार. तुम्हाला माहिती आहे गाईज त्याला इंजिन त्याला रिक्षाचं आहे गाईज. म्हणजे बॅटरी रिक्षाची तिर्री आहे ती गाडी 2 सीटर वाली. आता चाललोय मस्त किंग मसाला ताक पिणार. किंग मसाला ताक. हा आता पोलीसवाल्यांना त्रास देणार. आलो होतो पोलीसवाले का आता राव ही बाई माझा फोन घेऊन गेली असते आता. पोलीसवाल्यांना त्रास देणार होतो पण मामा नव्हते सापडले. जाऊ लायसन आहे बिचारा. शॉर्ट वर आलाय मला भेटायला. शॉर्ट झोपेत उठून आलोय. चालायचं 40 तास झोपलो नव्हतो. तिलकला गेल्यावर. आत्ताच आम्ही तुम्हाला म्हणलं होतं ताक पिताना भेटू. आम्ही चहा घेतला. वी आर व्हेरी अनएक्सपेक्टेड. ताक प्यायचं ना चहा नंतर. हे नाही चक्क त्या काळ्या माणसांनी चहा चांगला केला नाही तर दरवेळेस माती करून टाकतो चहा करत असताना. चहाची चालत राहायचं काही चालत राहायचं. यश देशपांडे आला नाही. नाही तर यश देशपांडे 100% ताक घेतला. ताक पगलू येतो. ताक पगलू. आज पांडे ब्लॉगच मी 4 वाजता सुरू केलाय. कारण सुरुवातच होत. कारण उठलोच 2 वाजता ना. कुठं सुरुवात होणार आहे. डोळ्यावर नेपाळी. अरे मी झोपलो 7 वाजता. साबजी मसाज द्यायला सुरू. सी वाईट थिंकिंग्स आहेत माझ्याबद्दल. वाईट थिंकिंग्स. मिलते आपको थोड़ी देर में. बहुत दिनों के बाद हम मिले. कॉलेज नहीं है तो कंटेंट नहीं है. कल कॉलेज जाएंगे हम. कुछ नहीं होगा कभी भी जाएंगे पर जाएंगे. अभी जा रहे गाइस गाड़ी लेने को. ये देखो क्रेटा वाले पूरा पॉम जैसा हॉर्न बजा रहे हैं. अभी हमारा पुष्पक विमान तैयार हो गया है. उसको आज से कोटिंग किया है. वो पूरा सा चमक रहा है. जाते उधर देखते आप ब्लॉग निकल कर दिखाते कैसी दिखने में निकाल गाइस. तर आता आमचं इथं मॅगी आणि पेरी पेरी फ्राईज खाऊन झाले. आता एक तुम्हाला मस्ती सांगतो. पैसे कोणाकडे नाही. आता मी माझे देतोय बघा. हे बघा पेंटिंग होती. हे बघा 100 दिलेत. काढ म्हणून नको. यस किती पैसे? 0. 160 रुपये बिल झाले बघा. आता वरचे भांडी घासा राहतं इथं. रीलस पे बर्तन धोने का टाइम आ गया. मिलते आपको थोडी देर में. गाइस तर आता वाजले 11:24. आम्हाला घरनं कॉल आलेत 11 वाजेपासून. आता निघालोय पण आम्ही घरी मला एक सिंगल कॉल आला आणि मग त्याच्यावरतीच मला बोलले एवढं रात्रीचं काय काम. मला 4 कॉल आलेत गाईस. 4था कॉल आहे आणि आता 5वा कॉल यायच्या आता अवनीश मला घरी पोहोचवणार आहे. तो ज्युपिटरला डायरेक्ट नाही घरी कळेल ना कुठे येते. ज्युपिटरला आता ज्युपिटर एअरलाइन्स बनवणार आहे अवनीश. आता जातो काहीच घरी आणि झोपतो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर व्ह्यूअर्सला थँक्यू. बाय बाय. हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय तडकते भडकते ज्वेलन्सी व्लॉग्स. तर आत्ता डीमार्टला आलो होतो या अभिरुची मॉलच्या. स्कॅम झालाय गाईज माझ्यासोबत. स्कॅम हा मी सांगतो. मी आलतो हे घ्यायला. काय म्हणतात ते फेस वॉश आणि मला हे घ्यायचं होतं 250-300 रुपयापर्यंत.
आलोय 1000 रुपये झाले बिल आता. कार्ड आणलं होतं म्हणून ठीक आहे, पण फुकट लागलंच ना. आलतो 2 गोष्टी घ्यायला, आता बास्केटभर गोष्टी घरी घेऊन चाललोय. मॅगी घेतली, रूम फ्रेशनर घेतला, नको ते सगळ्या गोष्टी घेतल्या ज्या ज्या लागत नाहीत त्या. फुकट म्हणजे असे 500 रुपये गेलेत वरती. 300 रुपयेपर्यंत ठीक होतं, पण 800 रुपये एवढे कुठं असतात गाईज. खूप सामान झालं. मी पुढच्या वेळेपासून मी ब्लिंकिटवरनं मागवणार, मी नाही येणार. मी आलो किंवा परत 1001 रुपये लागतं तिथं. तिथं ठीक होतं, परत 30-40 रुपया सॉफ्टीला गेलो. पैसा चाललाय गाईज खूप लाईफमध्ये, खूप चाललाय. काहीच तर आत्ता मी आलेलो आहे कटिंगला आणि आता टाईम झाला आहे 10:15. आता जाणारच घरी 11:30ला. दररोजचा टाईम झाला आहे, चालत राहायचं. आता दाढी म्हणजे कटिंग नाही, दाढी करणार आहे आणि मस्तपैकी जाणार आहे. उद्या आहे मोठा कंटेंट. उद्या आहे आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे. आता ट्रेडिशनल डेला बघा मी उद्या काय घालतोय. तू उद्या धप्पा आहे काय, धप्पा बघा. फक्त बघत राहा तुम्ही, म्हणजे वेगळंच मी काहीतरी घालणार आहे ट्रेडिशनलच्या नावाखाली. आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने पेट्रोल भरायला जाताना. काही देशपांडे का कॉल करतो, काही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात.